सगळ्यांचे स्वागत. आमच्या दोघे प्रेस कॉन्फरन्सान भितर ॲडव्होकेट यतीश तशेंच मांबरे सर आणि सविस्तर माहिती आता दिल्ली आसा. तिसऱ्या फावटी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान पदाचेर आरूढ जाले आणि देशाक आमची जी मूर्त मेड म्हणटा आमी किंवा विकसीत भारत करपाचो संकल्प हो भारतीय जनता पार्टीचो आशिल्लो तो खऱ्या अर्थान सुरवात जाल्ली आसा. नरेंद्रजी मोदी म्हणटाले की आमी आतां पर्यंत 10 वर्साच्या काळान भितर काँग्रेसीन जी बजबजपुरी केल्ली आनी ताका नितळ करपाचें निवळ करपाचें काम केल्लें आसा आनी उदरगत आनी विकास डेव्हलपमेंट हो खऱ्या अर्थान आतां सुरू जाता. म्हणूनच आमी अभिनंदन करतात नरेंद्रजी मोदी आनी तांचे सरकार, कारण तिसऱ्या फावटी आमी आयज पंतप्रधान पदाचेर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आयिल्लें आसा. त्याच बरोबर आमी पळयतात की कॉन्स्टिट्युशनाचेर बदल हाडटले. कॉन्स्टिट्युशन अशें लोकांचेर हो मारा करता आपणी जी कॉन्स्टिट्युशनाची हत्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या काळान भितर जे अत्याचार केले, ज्यो एट्रॉसिटीज केल्यो आनी जे फंडामेंटल रायट्स आसतले ते दडपून उडयले ते सविस्तर अशें विसरतात. आणि भारत देशाचे संविधान हे केन्नाच बदलचे ना हे आयजय नरेंद्रजी मोदी परत एक फावटी सत्तेर आयले नंतर ठामपणान सांगतात. हे पयलीं सोडात, पूण आतां सत्तेर आयले नशें असो विचार केन्ना कोण करपाकच शकना. म्हणूनच आमी काल आमचे जे रोड ट्रान्सपोर्ट आनी हायवेज मिनिस्टर नितीनजी गडकरी गोंयान भितर आयले आनी तांणी जी आमकां माहिती दिली ती पळयले जर जायत गोंय राज्याक आमी पळयताले की गोंय राज्याचेर सगळ्यांत चड काळ जर सत्ता कोणाची आशिल्ली तर ती काँग्रेसीची. तुम्ही एंटायर काँग्रेसीच्या काळांतले सगळे जर बजेट घेतले, सगळो जर विकास पळयलो, सगळे जर इन्फ्रास्ट्रक्चर कामां पळयली किंवा बाकीची कामां पळयली जर जायत ह्या 10 वर्साच्या कारकिर्दीन भितर ज्या वेळार गोंयान भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि केंद्रान भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार हे आयिल्लें आसा. तुम्ही प्रदीर्घ काळाचे सगळो हिशोब केले जर जाय they don't even reach 25% of what we have spent today, what achievements that we have done, what development that we have done in last 10 years. Imagine आम्ही केन्नाय कल्पनाच करू शकणार. आणि पर्टिक्युलरली पळयले जर जाय आमचे नितीनजी गडकरी आणि गोंयान भितर येदो व्हडलो ब्लेसिंग्स म्हणटा आमी, इतके व्हडले फंड्स तांणी दिल्ले आसात विकास कामा खातीर. आमचे रस्ते जर सारखे जाले, दळणवळण सारखे जाले जर जाय, कम्युनिकेशन सारखे जाले जर जाय, ह्यो विकासाचे हे आसात. म्हणजे आमी जर विकास करतलो जर जाय जाल्यार आमचे रोडवेज बरे जावपाक जाय, रेल्वेज बरे जावपाक जाय, एअरवेज बरे जावपाक जाय, वॉटरवेज बरे जावपाक जाय. आणि ह्या सगळ्या जर गती मेळ्ळी जर जाय जाल्यार ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारान भितर. आणि तातूंत जर गोंयान आमकां केन्नाय फ्लायओव्हर पळोवपाक मुंबय वचचें पडटालें, पण ह्या 10 वर्सां भितर गोंयाक संपूर्ण आमी हिंटरलँड पसून गेले जर जाय, काणकोण पसून गेल्यार आमकां आयज म्हणजे फ्लायओव्हर, हायवेज, 6 लेन 4 लेन हे झपाट्यान जाता. आणि काँग्रेसीन ह्या सगळ्या हातूंत भितर आडखळीच हाडपाचो प्रयत्न केला. खंयच्यान बायपास जाता जाल्यार आडखळ्या, खंय फ्लायओव्हर जाता जाल्यार आंदोलन, हे सगळें पार करून गोंयच्या विकासा खातीर कटिबद्ध आशिल्ले भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आयज विकास साधला आसा. तुमकां थोड्योश्यो गजाली सांगतलो जर जाय, गेले ते 10 वर्साच्या कारकिर्दीन भितर फक्त रोड हाचेरच आमचे 22,000 कोटीचो खर्च करून आमी पळयलें की एक एग्जाम्पल म्हणजे अटल सेतू. त्या वेळार लोक म्हणटाले की अटल सेतूची गरज कितें आसा, आमकां 2 ब्रिजीस आसात. आयज आमकां अटल सेतूय कमी पडपाक लागला आसा. आमी पळयताले की एअरपोर्टाचेर जे कितें आमी डेव्हलपमेंट केल्लो आसा तो कमी पडटा. परत एक फावटी 2 एअरपोर्ट देश गोंयान भितर 2 एअरपोर्ट हाडले. त्याच्या नंतर आमी काल पळयलें की थंय तो लिंक रोड आशिल्लो ताचें इनॉग्रेशन जालें. लोकांक खंयच्यानच कसलोच त्रास जावपाक जायना म्हणून अनेक योजनाबद्ध विकास आमी साधलो. आमी पळयतात की अटल सेतूचेर 400 करोड, वेर्ना टू जीएमसी ज्वारी ब्रिजाचेर आयज 2,500 क्रोर्स आमी स्पेंड केल्ले आसात नितीनजी गडकरींच्या मदतीन. इमॅजिन करात की ज्या वेळार हो ब्रिज चलनाशिल्लो 1994 टील फ्यू इयर्स बॅक काँग्रेसीन कितलेशेच फाउंडेशन स्टोन्स ताजेर घाले
पूण केन्नाच कांय करपाक पावले ना. आमी याद जाता की आमी मडगांवच्यान आयले नंतर ज्वारी ब्रिजाचेर रावताले, म्हणजे खोटाली रावताले, फेरीबोट घेताले आनी परत येवन आक्षेच्यान हांगा येताले. इमॅजिन करात ते दीस, कारण ब्रीज वीक आशिल्लो आनी काँग्रेस सोदताले की खंय ल्हान जागा आसा ती ल्हानसो ब्रीज बांदून कितें तरी करुया म्हणून. ती न्हंय ल्हान जाली ना, ते ब्रीज बांदपाक पावले ना आनी हो काळ आयलो ज्या जाग्यार आमी पळयतात 6 लेन 8 लेन्स कितें आसा पळय न्ही, इतके बरे सुंदर अशे ज्वारीचे ब्रिजीस आयले. आयज ताजेरय एक हें आसा आमचो मनोरा काडपाचो, एक टॉवर घालून ताजेर एक फिरते रेस्टॉरंट, म्हणजे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट करपाची एक संकल्पना आसा जी संपूर्ण जगान भितर आकर्शण करतली. हे आसात आमचे डेव्हलपमेंटाचे जे हें आसा. आमी पळयतात की वेर्ना टू GMC ज्वारी ब्रिज 2005 crores, तर आमचे गिरीम महाराष्ट्र बॉर्डर टू गिरीम ही 4 लेन रोड आसा तो 1500 crores. मोपा एअरपोर्ट लिंक रोड्स आसा ते 1200 कोटी. वेस्टर्न बायपास आसा विच इज इन प्रोग्रेस. NH 748 पोंडा टू खांडेपार होय आयज जाता. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या फंडांतल्यान जाता. GMCक साधारण ते 600 कोटी ताजेर स्पेंड केल्ले आसा. आयुष हॉस्पिटल आयले दारगाळ, येदे व्हडले नॅशनल लेवल हॉस्पिटल आनी ते आयुर्वेदीक आमकां मेळ्ळे. आतां अशे कितलेशेच आमी सांगतात की डेव्हलपमेंटाची कामां इन प्रोग्रेस आसा आनी येणारे हे 22 कोटीची कामां आतां पर्यंत 22,000 कोटीची कामां आतां पर्यंत जाल्ली आसा आनी 30,000 कोटी नितीनजी गडकरीन आयज आमकां परत एक फावटी ह्या 5 वर्सां भितर करपाचो संकल्प केल्लो आसा. वी ऑन बिहाफ ऑफ BJP गव्हर्नमेंट गोवा आणि ऑन बिहाफ ऑफ द पीपल फ्रॉम गोवा congratulate and compliment for the achievements and for the projects which were offered by Nitinji Gadkari, the Honorable Minister for Transport, Road Transport. हातून भितर आमी फुडल्या सुवातेर जर ह्या 5 वर्सां भितर साधारण 30 कोटीचे डेव्हलपमेंट 30,000 कोटीचे डेव्हलपमेंट वर्क्स जातले. मये टू मारगांव अराउंड 3,500 crores. NH 748 पणजी बेळगावी 4,000 crores. अंडरपासीस एट दारगळ, विनोडा, नायबाग, पेडे जंक्शन हे कामां हातान घेतली आसा. बोरीम ब्रिजाचे कामां हातान घेतली आसा. आमी ओव्हर ब्रिजीस फ्लायओव्हर्स एट मारगांव विच विल डिकंजेस्ट द मारगांव सिटी अँड अलाव हिंटरलँड ज्या जाग्याचेर वचपाचे आसात थंय लोकांक सुविधा निर्माण जातली. ईस्टर्न रिंग रोड 4 लेन थ्रू हिंटरलँड म्हणजे 6,000 crore 6,000 कोटीचे आमचे हो ईस्टर्न रिंग रोड जो आमकां परत एक फावटी हिंटरलँडांतल्यान पास जातलो. ज्यो एरियाज एट टू डेव्हलप ते विकास पळोवपाक लागतले आनी बरोबर डिकंजेस्ट आमच्यो मेट्रोपॉलिटन सिटीज आसतल्यो. ज्या शहरांतल्यान रस्ते वता, वाहतूक वता, ती बायपास करून हिंटरलँड एक टुरिझमाच्या दृष्टिकोनातल्यान, व्यवसायाच्या दृष्टिकोनातल्यान आणि लोकांच्या लायव्हलीहुडाच्या दृष्टिकोनातल्यान अत्यंत महत्वपूर्ण हो ईस्टर्न रिंग रोड जातलो. वर्क आता तातूंत भितर गिरीम टू पर्वरीम एलिवेटेड रोड हो 900 crores आमकां सँक्शन जाल्ले आसा. द वर्क हॅज बिगन. ताणें अशेंय सांगिल्लें आसा की तुमी एक गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्याक आणि मंत्रिमंडळाक सरकाराक ताणें एक उपदेश केल्लो आसा, एडवायज केल्लो आसा की एक मास्टर प्लॅन फॉर ट्रान्सपोर्टेशन करात. फंडिंग कितें जाय तितकें सेंट्रल गव्हर्नमेंटा कडच्यान मेळटलें, जाणे करून प्रत्येक सिटीन, प्रत्येक शहरान, प्रत्येक ग्रामीण भागां भितर ह्या ज्या विकासाचे किंवा रोड ट्रान्सपोर्टाचे जो नेटवर्क आसा तो बांदून घेवपा खातीर. आमी पळयतात की आतां एअरपोर्ट टू वेर्ना जंक्शन फ्लायओव्हर जातलो. खुबशे लोक म्हणटात की आमचो दाबोली एअरपोर्ट हो बंद जातलो आनी हातून भितर तर आमी हो फ्लायओव्हर करून परत एक फावटी लोकांक जावपी त्रास आसा. जे टुरिस्ट येतात, जे गोंयान भितर बिझनेस करपाक येतात, तांकां हो फ्लायओव्हर करतात. म्हणजे आतां आसा तो रोड बरो आसा, पण तरी आसतना ताच्या मुखार फुडल्या 20 वर्सांचो विचार करून तातूंत फ्लायओव्हर मारगांव करतात. म्हणजे आमचे प्लॅन्स जे आसात ते खंयचेच जी डेव्हलपमेंटल वर्क्स आसात ते बंद उडोवपाच्या दृष्टिकोनांतल्यान न्हय, तर आजून पर्यंत चालना दिवपा खातीर
22 कोटी पयलींचे, आता 30 कोटी 22,000 कोटी पयलींचे आणि आता 30,000 कोटी परत एक फावटी नव्यान संकल्प केल्ले प्रोजेक्ट हे आयज आमच्या भितर आसतले. आम्ही पळयलें की 4 लेनिंग वर्क्स ऑफ 100 किलोमीटर कॉस्टिंग अराउंड 8,000 crores ऑन NH 66 मुंबई टू कन्याकुमारी आणि NH 748 पणजी बेळगांव, NH 566 बोरीम ब्रिज हे अशे पायपलायनीन आसा. 3 नंबर ऑफ VUPs ॲट नायबाग हे आमी सांगिल्लें आसा. एक्सेस कंट्रोल कनेक्टिविटी रिंग रोड पायपलायनीन आसा तेही जातले. आणि ज्या ज्या वेळार नितीनजी गडकरी येतात, आदरणीय आमचे रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, त्या वेळार नवे नवे पॅकेजीस घेऊन येतात आणि आमच्या नरेंद्रजी मोदींच्या ह्या सरकारातले एक महत्वपूर्ण खाते आसा. ह्या खात्यामार्फत गोवा खऱ्यांनीच एक व्हडलो डेव्हलप करून जातून भितर आमी विकसीत भारतान भितर गोंयचे जे योगदान आसा, जे कॉन्ट्रिब्युशन आसा ते हायेस्ट लेवलाचेर आसचे. आणि नितीनजी गडकरींचो एक रिमार्क आसा, गोवा एक अत्यंत सुंदर असे पर्यटन स्थळ जगाच्या नकाशाचेर उच्च पदाचेर आसचे, जाणे करून आमी भारतान भितर जर म्हणटा जर जाय गोंयचे स्थान हे आमच्या खंयच्याय सुवासिनीच्या कपलाच्या हाजेर आशिल्लो एक टीक हे आसा, म्हणजे आमी ताका म्हणटात टिळक आसा असो जावचो. गोवा खूप ल्हान आसा पण गोंयचेर आज सेंट्रल गव्हर्नमेंट इतले सिरियसली गोंयान भितर प्रगती पथाचेर व्हरपा खातीर हे सगळे योजना आसात. आमी खूप खूप अभिनंदन करतात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीचे की तांणी इतके मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रांत, शैक्षणिक क्षेत्रांत, साधन सुविधा हातून भितर रोड नेटवर्क आमचे फ्लायओव्हर्स आसतले. हे जाता परीक्षण जाता तातूंत गोंयान सगळ्या स्टेटी भितर तुमकां खबर आहा कितल्यो स्टेटी आहा त्यो आमकां 4थो क्रमांक मेळ्ळो आसा. म्हणजे कितें पॉवर्टी एलिवेशन, मागीर हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या काय जे बेजीक मुद्दे पळय आसा ताजेर हे जाता, म्हणजे परीक्षण जाता. आणि त्या परीक्षणान आमच्या सगळ्या स्टेटी भितर ज्यो 30 स्टेट्स आसा, 28 स्टेट्स, ताचे भितर आमचो 4थो क्रमांक आयिल्लो आसा. आणि त्यामुळे ह्या अचिव्हमेंटा बद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे आमचे मुख्यमंत्री आणि तांचे मंत्रिमंडळातले सगळे सदस्यांचे बी आम्ही अभिनंदन करता, कारण हो बऱ्या प्रकारचो एक अचिव्हमेंट आसा. त्या खातीर हांव आमच्या मंत्र्याकूय हे करता की पार्टी तर्फे जे अभिनंदन केला मुख्यमंत्र्याचे ते तांकां ताणें पावोवचें म्हणून, आणि तुमच्या माध्यमांतसून सगळ्या लोकांचेय ते रक्षण येतले. आणि हे म्हणजे काँग्रेसचे जे अननेसेसरी क्रिटिसिझम पळय आहा ताका हे ठोस अशें उत्तर आसा. गडकरीजी काल आनी एक बरें उलयले ते हेचे फुडें BJP सांगला की आनीक आमदार इम्पोर्ट करनाकात म्हणून, आयात करनाका म्हणजे हेचे कडेन तुमी कशें पळयता? आमी तितून तुम्ही सावथान पडटा, सावथान कालच्यान तो एक बोवाळ जाला की सरकार वता म्हणून जे ऑपोजिशन आहा सगळे सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार सक्षम आसा. वेळोवेळ लोकांक जे प्रोजेक्ट जाय, लोकांक जे इव्हेंट जाय तेच जातले. लोकांक नासतना कोणाचेरय बर्डन केन्ना जावचें ना हे आमी सांगूं शकता. व्हॉट इज युअर ओपिनियन? तुम्ही सावथाचे MLA त्या हाडटा, मंत्री आहात पूण सावथाचे, सो तुमकां जाय वो सावथाक? बिकॉज मोस्ट ऑफ देम हॅव सेड वी ओपोज इट इन साउथ. No, most of them, whichever we will again evaluate. That's your opinion. My opinion is my people's opinion. Yeah. If people say no, it is my opinion. If majority of the people says that we don't want it, we will see that it will, we will raise and we will be with the people. ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आपले प्रमोशनही चालू हय कितें डेट्स अनाउन्स केले, डेटूय अनाउन्स केले. ना ते पळोवया न्ही हातून भितर कशें लोकांचो रिस्पॉन्स कसो आसा. सी टुरिझम बुस्ट करतलो जर जाय कांय गोश्टी आमकां करची पडटात, कळ्ळें न्ही. हातूंतल्यान गोवा स्टेटीक लायव्हलीहूड करपाक, एम्प्लॉयमेंट करपाक कितेंय जाता जर जाय, पूण ते लोकांचेर लागप हें केन्नाच जावचें ना. वी विल नॉट फोर्स अपॉन एनी इव्हेंट, एनी डेव्हलपमेंट, unwanted development, unwanted events or any celebration without the consent of people. सो पूण सरकाराक जाय म्हणटा पळय तेन्ना सरकाराक खबर आसा डेटी. आमी सरकाराक जाय म्हणना. What I am saying that if people want that development will go on. If people oppose it, we will see the majority of the people. What is their opinion?
Government will always run on the opinion. तू एक वन ऑफ द वोटर ऑफ द I will raise my concern as and when it is considered, but this is a preliminary stage. Very prematurely, I will not make any statement. तिथून आणि एक विजय सरदेसाय ते जनता दरबार करतात. ते म्हणतात लोकांची मन की बात कळपा खातीर आमी घेता, कारण बीजेपी मनी की बातान बिझी आहा म्हणटा ते. Kidding, whatever it is, he is in opposition, he is free to talk and he can express it. Have you find anywhere we have objected to that? We have never objected because this is a democracy. And in democracy, any leader, any person has a right to express his opinion. आणि त्याच्या खातीर तो दरबार घेतलो जर जायत. We have never tried to disrupt it and everybody has a right and that is a welcoming step. जर कोणी कितें बरी सजेशन घेवन येता जर जाय जाल्यार वी विल ऑलवेज वेलकम इट. एखाद्या राज्याचो विकासाचो मार्ग रस्त्या वयल्यान कळटा अशें म्हणटात, तुमीच म्हटलां आतां. पूण आयज रस्त्यांची स्थिती पळयत जाल्यार सगळ्यो वाट लागून गेली आसा. 8 दिसां पयलीं केल्ले रस्ते जाय सगळे फोंडकुलांनी मारलेले आसा. हेजेर कितें म्हणटा? ना ताजेर सरकार येता. रोड इंजिनियरींग जो कॉन्सेप्ट आसा तो राबयतले. खंयचोय जर विकास जाता जर जाय तुमी पळयतले पर्टिक्युलर एक रोड पळयतले आनी तुमी आमी जेन्ना ट्रॅव्हल करतात दुसऱ्या स्टेटींनी दॅट इफ वी कंपेर ऑल दीज रोड्स आमकां गोंयान भितर जो मनसून आसा तो हायेस्ट आसता. रस्ते उदकाच्या सकयल येतात. अशें तुमी खंय पळयल्या स्टेट गोंयान भितर ज्या रितीन पावस पडटा तो हायेस्ट इन दी कंट्री आनी तातूंत भितर कांय खंय खंय कॉन्ट्रॅक्टराची बेजबाबदार आसा जर जाय जाल्यार वी वील हेल्ड हिम रेस्पॉन्सिबल. आतां मुख्यमंत्र्यांनी हें केल्लें आसा की रोड्स वीच आर बिल्ड हॅव 3 years वॉरंटी आनी ना जर जाय जाल्यार आमी ताका ब्लॅकलिस्ट करतले ताजे कडच्यान करून घेतले. हे वारंवार आमचे आदरणीय मुख्यमंत्री म्हणत आयले आसा. तुम्ही पणजेन बीजेपी पार्टी ऑफिसान येतात, सो पणजेच्या रस्ते पळयत जाल्यार कितें म्हणटा? Yes, the ongoing works are there and when we complete. See, आमी जेन्ना नवे बंगलो बांदतात तेन्ना कांय वेळार आमकां शिफ्ट जावचें पडटा ल्हानशा माटवान. आमी गांवांनी जेन्ना बांदतात आमी खूब बांदून रावतात आनी नवे घराक हात घालतात तेन्ना म्हणूं येना की तुमी नवे घर बांदता आसतना आतां कशें रावता म्हणून. जेन्ना स्मार्ट सिटीची कामां आतां पूर्णत्वाक येतात तुमी पळयलें की आमी जे येवजिताले की पणजी सिटीचे ह्या पावसान भितर कितें जातलें, पूण जेन्ना मुख्यमंत्री गेले कितें जावपाचें तुमी इमॅजिन करताले की पणजी सिटी सगळी बुडटली जावं कितें येतालें. पूण जेन्ना मुख्यमंत्र्यान तातूंत प्रत्यक्ष लक्ष घालून ताजेर इन्स्पेक्शन केलें, रिव्ह्यू घेतलो, कामाची प्रगती वाडयली आनी ताच्या नंतर तुमी खुबसो इम्प्रुवमेंट पळयता. हांव म्हणना की टोटली इट इज म्हणजे खूब बरें काम जालां म्हणपाचें ना, पूण जे वर्स्ट आमी पळयताले तें सेफ जालें. Sir, the question is regarding the temple restoration project. Now the budget was slashed from 20 crores to 7 crores.